शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रातल्या भगवंतांच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। भगवंत नामाचा महिमा सर्व संतांनी, शास्त्रग्रंथांनी, आचार्यांनी खूप प्रतिपादन केलं आहे। सर्व धर्मग्रंथांमध्ये त्याची महती येते, कारण भगवंतांच्या इतकंच भगवंत नामाला महत्त्व आहे। सारखं आहे दोन्ही, भगवत दर्शन आणि भगवत नाम मुखात येणं सारखा परिणाम बोलला गेलेला आहे। दर्शनच आहे ते। तुकोबारायांच्या अभंगात, सर्व संतांच्या अभंगात, वचनांमध्ये फार नामाविषयी बोलल्या गेलेलं आहे। तुकाराम महाराजांच्या एका अभंगात एक वचन आहे, तुका म्हणे पावावया पैल पार नाम मंत्र सार भाविकांशी। भव सागर म्हणतात, भव नदी म्हणतात, त्याचा पैल पार पलीकडच्या किनाऱ्यावर, म्हणजे पलीकडच्या किनाऱ्यावर परमात्मा आहे। भवनदीला 2 प्रवाह एक 2 काठ आहेत, किनार, एक प्रपंचाचा आणि देवाचा। पण तो तरुण जाण्यासाठी नाममंत्र सार भाविकांचे, असं कितीतरी वचनं अशी आहेत। त्याचं तात्पर्य असं आहे की हा भवसागर तरुण जाण्यासाठी, संसारातून तरुण जाण्यासाठी सर्वांना, भाविकांना, भक्तांना नाम भगवंतांचं फार मोठं प्रभावी साधन। आणि विशेषतः आज पहिलं नाव तसंच येणार आहे। विशेषतः कलियुगामध्ये भगवंत नामाचा फार मोठा आधार आहे। सर्व संतांनी हे बोललेलं आहे, संतांची वचन तशीच आहे। कलियुग केवळ नाम आधारा, तुलसीदासांचंही वचन आहे। असो, सर्व संतांच्या वचनावर आपण श्रद्धा ठेवावी। आज जो श्लोक आपल्याजवळ आहे तो आधी म्हणू एकदा। युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपस्य सहस्रजिदनंतजित। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। क्रमांनी हा श्लोक 33 क्रमांकाचा आहे आणि त्यामध्ये या श्लोकामध्ये 8 नावं, दिव्य नावं भगवंतांची आहेत। पहिलं नाव आहे युगाधिकृत। युगाच्या संदर्भात नावं 2 आहेत। आता युगाधिकृत, युगावर्त, दोन्हींचा एकत्रित विचार नंतर करू। आधी युगाधिकृत म्हणजे युगांचा आरंभ करणारा, 4 युगांचा। आपल्याला सर्वांना माहिती आहे, युग 4 असतात, कृत, त्रेता, द्वापर आणि कली। कृतयुगाला सत्ययुग म्हणतात आणि त्याचे नेमके काय परिणाम आहे, तिथे साधना कोणती, हा विचार पुढच्या नावामध्ये आपण करू। पण युगाधिकृत म्हणजे युगांना निर्माण करणारा, याला युगाची चौकडी म्हणतात। आणि हे 4 युग क्रमाक्रमाने पुन्हा 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 येत असतात। पुन्हा म्हणजे 4 युग संपले, कृत, त्रेता, द्वापर, कली, की पुन्हा कृत सुरू होईल। अशी एकसारखी आवर्तनं। आणि मग या युगांच्या आवर्तनामध्ये जेव्हा 1000 आवर्तनं होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होता, असं वर्णन सर्व ग्रंथांमध्ये आहे। पण युगाधिकृत म्हणजे युगांना निर्माण करणारा, युगांची निर्मिती करणारा ईश्वरवाचक हे नाव आहे। ईश्वराच्या सामर्थ्याचा इथे विचार आहे। आणि ईश्वराची जी एकंदर सामर्थ्य आहे त्यामध्ये युग निर्माण करणं त्याचं सामर्थ्य आहे। थोडा कालवाचक शब्द आहे। प्रत्येक परमात्मा कालत्रयातीत आहे, त्याला काळाचं काही बंधन नाही।
पण त्यांनी कालरचना निर्माण करताना युग म्हणजे काळच आहे, फार मोठे मोठे प्रदीर्घ काळ आहे, एक एक युग खूप मोठं मोठं असतं. जसं सध्या जे कलियुग सुरू आहे त्याची एकंदर 4,32,000 वर्ष आहेत असं वर्णन आहे. आणि सगळे मिळून काही त्या दरवेळा दुप्पट करत जायचे अशी त्याची रचना आहे. आणि चारही युगांची एकंदर आवर्तनं झाली की मग 1,000 आवर्तनं झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. असते की सगळं युगांच्या संकल्पनेत हा शब्द आहे. 2 शब्द पहिले जे नावं 2 आहेत ती युगांच्या संदर्भात आहेत. आद्यावतार पुरुष परस्य हे संपूर्ण विश्वच ज्याचा अवतार मानला एक भागवतातला श्लोक आहे, आद्यावतार पुरुष परस्य. पण त्याच्यामध्ये कालगणनेच्या अंगाने सगळ्या 4 युगांचा निर्माता युगाधिकृत सर्व युगांचा आरंभ करून देणारा, 4 युगांचा जो आरंभ करून देतो, सृष्टीची रचना म्हणजे आरंभच जो करून देतो, मग त्यात काळ संकल्पना आहे. मग सृष्टीची निर्मितीच ज्याचं मुख्य कार्य आहे. एकोम बहुस्यम प्रजायेय अशी जी श्रुती आहे की मी एकटा आहे, मला करमत नाही, एकाकी न रमते, एकोम बहुस्यम प्रजायेय. म्हणून हे सगळं निर्माण करून आणि त्या जीवांच्या उद्धारासाठी मग वेगळे युग, पुढच्या नामामध्ये तो उच्चार येणारच आहे. अशा प्रकारचं एक युगांचं हे चक्र त्याने निर्माण करून ठेवलं. एवं प्रवर्तितं चक्रम श्रीमद भगवद्गीतेत श्लोक आहे की असं हे चक्राकार गतीने असणारं सगळं विश्वाचं चक्र, निसर्ग चक्र हे भगवंताने लावून दिलं. त्यामध्ये चक्राकार गतीने फिरणारी युगांचं सुद्धा चक्र आहे. युगांची चक्रीच आहे. 4 युग एका मागे मागे येतात. आता कलियुग सुरू आहे सांप्रत, पुढे सत्ययुग येईल. मग एक युग संपल्यानंतर पुढचं युग कधी येईल याच्याविषयी सुद्धा आमच्या धर्मग्रंथांमध्ये खूप माहिती आहे. जसं उदाहरणार्थ आता कलियुग सुरू आहे, याच्यानंतर सत्य किंवा कृतयुग येईल. मग ते कधी सुरू होईल? इतका मोठा दीर्घ कालावधी आहे, 4,32,000 वर्षे, काही 5,138 वगैरे वर्ष झाली काहीतरी. आता पुष्कळ अजून कालावधी आहे. पण जेव्हा सत्ययुगाला सुरुवात होईल, कलियुग संपून, त्याची खूण दिली आहे श्रीमद भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये. साधारणपणे ज्यांना रोज पूजा करायचा अभ्यास आहे, पंचांग पाहून जे पूजा करतात त्यांना लवकर लक्षात येईल की सूर्य, चंद्र आणि देवगुरु बृहस्पती हे रोज कुठे आहेत, कोणत्या राशीत आहेत याचा उच्चार करावा लागतो संकल्प करताना की हे या राशीत आहेत. आणि मग इतर सगळे ग्रह तर पुष्कळ आहेत, नवग्रह आहेत, इतरही खूप ग्रह तारक आहेत. शेषेषु ग्रहेषु यथायथम राशीस्थानस्थितेषु, त्यांच्याविषयी यथायथम ते ज्या ज्या राशीत आहेत. मग एवं गुणविशेषण विशिष्टायाम असा संकल्प करतो आपण. पण त्यावेळी जेव्हा चंद्र, सूर्य आणि देवगुरु बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रावर कर्क राशीत प्रवेश करतात असं वर्णन आहे भागवतामध्ये 12व्या स्कंदात, त्यावेळी सत्ययुगाला पुन्हा प्रारंभ होतो. म्हणजे कलियुग संपून कृतयुग सुरू होण्याची खूण भागवतात दिली आहे. असं इतरही युगांबद्दल असेल, युगाधिकृत आपण पाहतोय. 4 युगांना निर्माण करणाराच, आणि त्यामुळे तो करणार म्हणजे असं पाहू मनात आलं तर कलियुग संपू असं नाही. सगळं सुस्पष्ट योजना तयार आहे. आणि सगळ्या विश्वाची निर्मिती, तिचा रचना, आकार, तिने किती दिवस राहावं, हे सगळं भगवत योजनेप्रमाणे आहे. अतिशय योजनाबद्ध कार्यक्रम करून भगवान सगळी सृष्टी चालवतात. म्हणून 4 युगांच्या रचनेच्या संदर्भात त्यांना युगाधिकृत हे नाव भीष्माचार्यांनी पहिल्यांदा युधिष्ठिराला सांगितलं. आणि आता दुसरं नाव जे आहे ते नामच आहे भगवंतांचं. या 2 नामांचा एक गट केला आहे. नावं 2 वेगळे आहेत. पहिलं युगाधिकृतचा आपण थोडक्यामध्ये अर्थ पाहिला. आता युगावर्त या संकल्पना समजून घेऊ. कृत, त्रेता, द्वापर, कली अशा आवर्तनं एकसारखा घडवणारा असं पाहिलं आपण. आणि मग युगावर्त याचा अर्थ पुन्हा 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 ती आवर्तनं करणारा, की एकदा भगवंताला करमलं नाही आणि म्हणून त्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली, 4 युग निर्माण केली, मग ती सगळी संपून गेलं. मग आता परमात्मा पुन्हा काय करेल? युग आवर्त याचा अर्थ आवर्त शब्द इथे पुन्हा पुन्हा आवर्तनं करतो. किती वेळा त्यांनी आजपर्यंत केली असतील माहीत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात ना,
त्यांनी युगांची आवर्तनं आत्तापर्यंत किती वेळा केली अशी काही नोंद नाही, करायची गरज आहे. अनंत म्हणतात त्याला. तर नेहमी 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 हे करत असतो एकसारखे. बघा, एखादा व्यवहारातला लौकिकातला दृष्टांत आपल्याला बघता येईल. एक कोणीतरी व्यक्ती आहे, मनात आलं की आपण एक स्वतःची संस्था शाळा काढावी. आणि मग त्यांनी शाळा तयार करण्याकरता जी खटपट आहे, राजकीय परिस्थितीतून, आर्थिक परिस्थितीतून, ज्ञानाच्या अंगातून, मग शाळा म्हणजे त्यात आपल्याला शिक्षक लागतील, अनुदान लागेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी परिपूर्ण करून शाळा सुरू केली. युगावर्त, युगाधिकृत झाले. शाळा निर्माण केली, सगळ्यांच्या अपॉइंटमेंट्स केल्या, एक हेड ऑफ द डिपार्टमेंट वेगळे नेमले, वेगळ्या वेगळ्या भाषांचे तज्ज्ञ शिक्षक नेमले, मोठी शाळा निर्माण केली. आणि 1ली ते 10वी अशी ती शाळा आहे. समजा कल्पना करूया आपण उदाहरण म्हणून. आणि आता त्यातल्या 1ली ते 10वीपर्यंत पहिलं वर्ष संपलं, युगाधिकृत. मग आता दुसऱ्या वर्षी 10वीतले विद्यार्थी निघून जातील. युगावर्त शब्दाचा अर्थ दोन्ही एकत्र पाहू. युगावर्त आपण समजून घेतो आहे. युगाधिकृत म्हणजे शाळा निर्माण केली युगाधिकृत. नंतर ती वर्षभर चालवली, वर्ष संपलं, ॲकॅडमिक इयर ज्याला म्हणतात स्कूलचं, ते संपलं. आता पुन्हा नवीन सुरू होईल. त्या युगावर्त म्हणजे पुन्हा शाळा सुरू होईल ना. असं नाही की एकदा शाळा झाली, यावर्षी पूर्ण निर्माण केली, 1 वर्ष चालली, असं नाही. दुसऱ्या वर्षी पुन्हा, तिसऱ्या वर्षी पुन्हा. मागचे विद्यार्थी निघून जातील, त्यांची शिक्षणाची मर्यादा या शाळेतली संपेल. 10वी नंतर इथे नाही, असं उदाहरण म्हणून आपण पाहतो आहे. मग ते निघून जातील, पण तरीसुद्धा ही ऑनगोईंग प्रोसेस राहील. या ऑनगोईंग प्रोसेसला युगावर्त म्हटले, आवर्तन. एखाद्या शाळेला 100 वर्ष होतात, मग त्याचा शतसंवत्सरिक कार्यक्रम वगैरे करतात. म्हणजे त्या शाळेची आतापर्यंत 100 आवर्तनं मुलांची ॲडमिशनची झाली. म्हणून युगाधिकृत शाळा निर्माण करणारा आणि शाळेचं दरवर्षी एक ॲकॅडमिक इयर संपतं, ते युगावर्त, ते आवर्तन. अशी आत्तापर्यंत ज्या शाळेला 100 वर्ष निर्माण झाली, त्या शाळेची 100 आवर्तनं झाली. आणि म्हणून आता हा समजायला सोपा होईल दृष्टांत की जुने निघून जातील विद्यार्थी, नवीन येत जातील. आणि पुन्हा पुन्हा एवं प्रवर्तितं चक्रम. कल्पना करूया की शाळा चांगली आहे, व्यवस्थित काम करणारे शिक्षक आहे, मॅनेजमेंट चांगली आहे, तिला बंद करण्याची प्रक्रिया सरकार करणार नाही, अशा सगळ्या गोष्टी गृहीत घेऊन. नाहीतरी दृष्टांत कोणताही एकदेशीच असतो, त्याला मर्यादा असतात. पण दृष्टांतापुरतं पाहिलं, समजून घेण्याच्या दृष्टीने युगावर्त शब्द समजून घेण्यासाठी आपण शाळेचा दृष्टांत पाहिला. निर्माण करणे युगाधिकृत, आणि पुन्हा पुन्हा दरवर्षी मुलांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून त्यांना शिक्षण देत राहणं, हे युगावर्त. या अर्थाने युगावर्तना असा भगवान सृष्टीच्या बाबतीत करतो. एकदाच सृष्टी निर्माण करून थांबत नाही, ती लयाला गेली, प्रलय झाला, स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो, आणि पुन्हा सृजनाची वेळ आली, सृष्टी निर्मितीची वेळ आली की पुन्हा हा सगळा खेळ मांडतो. आणि त्या सगळ्या आवर्तनांमुळे परमात्म्याला एक नाव युगावर्त असं दिलं आहे. मग युगांची रचना, युगांची आवर्तनं, 4 युगांची पुन्हा 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 खूपदा युगावर्त. असा एक विचार करूया आपण की परमात्मा हे का करतो. परमात्मा असं नेहमी नेहमी का करतो. कारण अनेक जीवांनी, चेतन जीवांनी ही सगळी सृष्टी भरलेली असते. मग ते काही कर्म करतात, मग त्या कर्माप्रमाणे त्यांना भोग द्यायचे असतात. मग दरवेळेला जीव निर्माण जे होतात ते त्यांची पूर्ण प्रक्रिया सुरू व्हायची. आता संपली ती सृष्टी, संहार झाला किंवा विलय झाला, प्रलय झाला, तर मग त्या जीवांनी केलेल्या कर्मांची फळं कशी बघायची. त्यासाठी पुन्हा उत्पत्ती करावी लागेल, पुन्हा सृष्टी निर्माण करावी लागेल. म्हणून जीवांना त्यांच्या कर्मांचे भोगू देण्यासाठी, म्हणजे ते भोग फलोन्मुख झाल्यानंतर त्या कर्माला तसा फळ, तसं उत्तर देण्यासाठी भगवान पुन्हा पुन्हा पुन्हा. बरं, जीवांच्या निर्मितीची प्रक्रिया अखंड सुरू आहे, असं तर नाही आहे की बा आता मध्येच प्रक्रिया थांबून गेली, नाही. एवं प्रवर्तितं चक्रममध्ये जीवही आले, जीवदशा आली. मग जीवदशा समाप्त करण्यासाठी त्यांना काही साधनेची आवश्यकता आहे, उपासनेची आवश्यकता आहे. त्याची संधी मिळवून देण्यासाठी भगवान त्यांना पुन्हा 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 संधी मिळावी म्हणून पुन्हा पुन्हा आवर्तनं करतो. हे त्याचं उत्तर आहे की हा पुन्हा पुन्हा आवर्तनं का करतो. कारण जीव अनंत आहेत, अविद्या अनंत आहे, सगळं अनंत अनंत आहे. आणि म्हणून या सर्वांचा विचार करून
भगवत सामर्थ्य इतकं महान आहे, पुढे शब्द येणारच आहे. कारण जुनी भांडी फुटत जातात, नवीन तर मांडावीच लागतील. जुनी भांडी म्हणजे प्रत्येक जीवाला घटच म्हटलं आहे ना. ब्रह्मा येन कुलाल वन्नी मिळतो ब्रह्मांड भांडोदरी, असा श्लोक आहे मराठीमध्ये. ब्रह्मा येन कुलाल, कुलाल म्हणजे कुंभार, तो सतत मडकी घाडगी घागरी बनत राहतो मातीचे. वन्नीमी येतो ब्रह्मांड भांडोदरी, भांड्यांनी ब्रह्मांड भरून टाकतो. मग त्यातली काही मडकी भांडी रांजण माठ फुटतात. त्यामुळे त्याला निर्मितीची प्रक्रिया अखंड सुरू ठेवावी लागते, युगावर्त याचा अर्थ पाहतोय आपण. आणि त्यामुळे परमात्म्याचं हे नाव युगावर्त आणि युगाधिकृत हे एकत्र जोडगोळीप्रमाणे आहे. दोन्हींचा एकत्रित अर्थ पाहिला की भगवंतांच्या महानतेची कल्पना येते. अतर्क महिमा तुझा गुणही फार बाहीन. किती जीवांकडे लक्ष द्यावं लागतं देवाला, किती जीवांचा सांभाळ करतो, किती जीवांच्या भोगांचे त्यांच्या भोगासाठी भोग निर्माण करतो. आणि अगदी काटेकोरपणे या यंत्रणेत अजिबात कसुर होत नाही. सुनियोजित सगळी भगवंतांची योजना सृष्टीची असते, सगळी योजना भगवंतांचीच. आणि त्याप्रमाणे भगवंतांच्या सृष्टी निर्माण करणं, युगाच्या माध्यमातून ती चालवणं, चारही युगांच्या, आणि युगावर्तामध्ये ती पुन्हा पुन्हा आवर्तन करणं. बरं, 4 युग असं शक्य होतं का? भगवंतांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली एकच युग, फक्त सत्ययुग कृतयुगच, इतर युग नाही. का 4 युग निर्माण केली? मग त्यासाठी मीमांसा अशी येते की प्रत्येक युगामध्ये, कारण जीव तर येणारच, सगळे अविद्येने ग्रस्त असलेल्या जीवांची निर्मिती होईलच. कारण पूर्व प्रलयाच्या वेळी सगळे हे वासनेचा पुंज घेऊन सगळे जीव भगवंतांच्या हृदयाकाशात साठवले जातात. तिला माया प्रधान असं म्हणतात. मग आता ती फलोन्मुखता येईल, मग त्यांना त्यांचे भोग द्यायचे आणि साधनेद्वारा त्यांनी त्यातून मुक्त व्हायचं जीवदशेतून. म्हणून 4 युगांची रचना यासाठी केली. कृत, त्रेता, द्वापर, कली. ही सगळ्यात सोपं युग कृत आहे. युग सोपं आहे म्हणून साधन कठीण. भागवतामध्ये 12व्या स्कंदात श्लोक येतो, कृते यद ध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखैहि द्वापरे परिचर्यायाम कलोतत हरिकीर्तनात, असा श्लोक आहे भागवतामध्ये. पहिलं युग कृत किंवा सत्ययुग हे सोपं युग आहे. त्याचा सोपयाचा अर्थ अंदाधुंदी नाही आहे. सत्वगुणाचा फार प्रकर्ष आहे. लोकांमध्ये रज आणि तम कमी आहेत, सृष्टीमध्ये रजतम कमी आहेत. त्यामुळे साधनेला अत्यंत अनुकूल असा काळ आहे. म्हणून बाकी सगळं सोपं आहे. कोणी विरोधी नाही, रजतम नाही, क्रोधी नाही, असुर नाही, उन्मत्त नाही. त्यामुळे साधनेला कठीण साधन दिलं आहे. ध्यान हे सर्वात कठीण साधन आहे. खरं म्हणजे कठीण म्हणल्यापेक्षा सर्व साधनांचा शेवटी ध्यानामध्येच होतो. कारण ध्यानाने सत्यम परम धीमहि भागवतात श्लोक आहे ना, पहिला श्लोक जन्माद्यस्यमध्ये शेवटचं चरण सत्यम परम धीमहि. ध्यानाद्वारा ब्रह्मवस्तू, सत्यवस्तू, आत्मवस्तू हिच्याशी तद्रूपता येते. हे ध्यान हे साक्षात साधन मानलं आहे, बाकी सगळी सहकारी साधन आहेत. आणि त्यामुळे सर्वात कठीण साधन सोप्या युगात आणि क्रमाक्रमाने कलियुग सगळ्यात कठीण. इथे याचं खूप वर्णन आहे सर्व धर्मग्रंथांमध्ये की किती वाईट आहे. बरं, काय वर्णन करावं? आपण सगळे पाहतो आहोत कलियुग कसं आहे. भ्रष्टाचार, अनाचार, अनीती, धर्ममार्गाचा अवलंब न करणे, धर्माचा त्याग करणे, त्यांनी काय होतं, यांनी काय होतं, न केल्याने काय होतं, अशा विचारांनी भारलेले लोक कलियुगात जास्त. हेच तर कलीचं प्रकटीकरण आहे. कारण श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षित आणि कलीचा संवाद आहे. कलीचा निग्रह असंच त्या अध्यायाचं नाव आहे. त्या कलीने राजाला सांगितलं मी कुठे जाऊ? तो म्हणे माझ्या राज्यात राहू नको. तर त्यांनी राहायला स्थानं दिली, तू या 4 ठिकाणी राहा. मद्य, द्यूत, स्त्री संघ आणि हिंसा. मद्य, द्यूत, परस्त्री संघ आणि हिंसा ही 4 ठिकाणी तू राहा. तो म्हणाला पुरणार नाही, मला अजून एक स्थान दे. मग त्याला ठीक आहे तथाच तू म्हटलं. सुवर्ण म्हणजे धन हे स्थान दिलं. आणि मनुष्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये कलह होण्याची एवढीच कारण आहेत फक्त. मद्य, द्यूत, स्त्री संघ आणि हिंसा. इतक्याद्वारे सगळं सृष्टीमध्ये वैमनस्य भांडणं होतात आणि एकमेकांचं शत्रुत्व येतं. आणि त्यामुळे कलियुग असं असल्यामुळे मग साधन सोपं पाहिजे.
म्हणून सर्वात सोपं आणि सुलभ बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य. सोपं साधन. कलियुग केवळ नाम आधारा का म्हणतात तुलसीदासजी? रामदास स्वामी बहु चांगले का म्हणतात? कोणालाही घेता येतं, सहज सोपं येतं. फार काही साधनाची किंवा अंतःकरणाची शुद्धी नको. फक्त अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम, सद्गुरूंविषयी प्रेम पाहिजे. ते प्रेम असलं की नाम कोणालाही घेता येतं आणि त्या नामाचा परिणाम अपार आहे. कलियुगात ते साधन सांगितलं आहे. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम जजतो मखैः, द्वापरे परिचयायाम कलौतत हरिकीर्तनात. सोपं साधन. कारण घोर कलियुग आहे. श्रीमद भागवतात जेव्हा सूत आणि शौनक संवाद सुरू होतो पहिल्या स्कंदात, त्यातलं पहिलंच वाक्य असं आहे की हे सुता, सुतांना शौनकांनी केलेल्या प्रश्नाची सुरुवात अशी आहे, प्रत्येक पुराण ग्रंथामध्ये यांनीच आहे. एकदा नैमिषारण्यामध्ये शौनकाधिक 60,000 ऋषींनी भगवंतांच्या प्राप्तीसाठी एक दीर्घ सत्राचं आयोजन केलं. सत्र म्हणजे यज्ञाला सत्र म्हणतात. फार दीर्घ काळाचा यज्ञ असेल तर सत्र म्हणतात. मग त्यातलं दुसरं वाक्य आहे, हे सुता, सांप्रत कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. पण नुसतं कलियुग नाही म्हटलं आहे, सांप्रत घोर कलियुगाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मग सर्व माणसांची, प्रजेची अधर्म वृत्ती बळावेल, वाढेल आणि त्या अधर्म प्रवृत्त होतील, धर्माचं आचरण करणार नाही. मग यांचा उद्धार कसा होईल? मग तो पुढे संवाद आहे की त्यांनी भागवताचा अवलंब करावा वगैरे. आपल्याला मुद्दा इतकाच पाहायचा आहे की कलियुग हे अधर्म सहाय्यक आहे. अधर्म, अनीती, अनाचार ही कलियुगाची आचरणाची रीत आहे. कोणी विचार असा करतच नाही याचं मला काय पारलौकिक फळ काय मिळेल, हा विचार चिंतनात लोक राहत नाही. आत्ता करून घ्या, कोणी पाहिला परलोक, अशी चारवाक नीती रुढावते. आणि त्यामुळे कलियुग कठीण आहे, इतकंच आपल्याला बोलायचं आहे. म्हणून साधन सोपं आहे. युगावर्त, प्रत्येक युगाच्या आवर्तनात प्रत्येक युगासाठी त्या त्या जीवांच्या उद्धारासाठी साधन सांगणारा हा श्लोक आहे. युग सोपं, साधन कठीण, युग कठीण, साधन सोपं, असा हा एवं प्रवर्तितन चक्रम किंवा युगावर्तचा अर्थ एवढा होतो. युगाची आवर्तनं का करतो? त्या त्या जीवांना त्यांच्या पूर्वकर्मांप्रमाणे जीवन जगण्याची संधी आणि मुक्त होण्याची संधी या भवसागरातून करण्याकरता युगाची आवर्तनं परमात्मा नेहमी नेहमी करतो. आणि म्हणून त्याचं एक नावच द्वितीय क्रमांकाचं या श्लोकातलं युगावर्त आहे. आत्तापर्यंत आपण युगाधिकृत आणि युगावर्त हे 2 नावांचं आपण थोडक्यामध्ये अर्थ ग्रहण केला. तिसरं नाव या श्लोकामधलं आहे भगवंतांचं, नैक माया, न एक माया. हे तर आपल्याला ऐकायला नाही बरं वाटत, कारण असं वर्णन आहे की माया ही परमेश्वराची शक्ती आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती, रणाद्य माया त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेया सुधियैव माया, यया सर्व जगतमिदं प्रसूयते. असं विवेक चूडामणीमध्ये श्लोक आहे. आणि ईश्वर एक आहे, मग त्याची शक्ती ती एकच आहे. मग ईश्वर एक, शक्ती एक. कारण 2 ईश्वर मानले तर अनावस्था निर्माण होते, मग द्वैत येतं. मग 2 ईश्वर नाही, एकच ईश्वर. आणि माया त्याच्या अंगभूत आहे, त्याची शक्ती आहे, ती वेगळी नाही त्याच्यापेक्षा. जशी छाया, मनुष्याचं शरीर, काया आणि छाया जसे एक रूप आहे. शरीराशिवाय सावली वेगळी राहू शकत नाही, भगवंतांशिवाय त्याची शक्ती वेगळी राहू शकत नाही. म्हणून भगवान एक, तर शक्ती एकच, माया एकच. आणि आपल्यासमोर नाव ताले न एक माया, नैक माया. मग हा काय, कसं काय याची संगती लावावी? नैक माया नाव त्याचं भीष्माचार्यांनी सांगितलं आहे, न एक माया. आणि त्याचं कारण असं आहे, माया तशी एकच आहे, पण जीवाच्या संदर्भात जर विचार केला, जीवाकडून विचार केला, जीव खूप आहेत, अनंत आहे. आणि जीव अविद्येने ग्रस्त आहेत. आणि अविद्येला मायेतलाच अविद्या म्हणतात. जीवाच्या संदर्भात मायेला अविद्या म्हणतात आणि समष्टीच्या संदर्भात तिला माया म्हणतात. इतकाच फरक आहे. मग ती जर का अविद्येने ग्रस्त आहे, बरं जीव कसे कसे भिन्न आहेत बघा. जसं घर ही संकल्पना अविद्येतूनच आहे, घर. पण घराला बिळाला घर म्हणतात, घरट्याला घर म्हणतात चिमणीच्या. एक 3 BHK BHKला घरच म्हणतात.
असं वेगळे वेगळे आहेत की नाही, तशी अविद्यासुद्धा वेगळी 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 आहे. ती कोणत्या देहाच्या आश्रयाने तो जीव राहतो, याप्रमाणे त्या उपाधीच्या आश्रयाने राहणाऱ्या प्रमाणे त्याची अविद्येचं रूप वेगळं वेगळं येतं. सिंहामध्ये जी उपाधी आहे तिथे वेगळी अविद्या आहे, तो हिंस्र पशु आहे, इतरांना खाणार आहे. तिथे मायाच अविद्या रूपाने जी प्रगट होते ती वेगळ्या रूपाने प्रगट होते. मनुष्यात वेगळ्या रूपाने, मुंगीमध्ये वेगळ्या रूपाने. 84 लक्ष योनी आहेत ना, प्रत्येक ठिकाणी अविद्या आहे. आणि जडचेतनापैकी चेतनाचा विचार सुरू आहे फक्त. आणि त्यामध्ये वेगळी वेगळी अविद्या का? कारण उपाधी वेगळी आहे म्हणून अविद्या वेगळी वेगळी येते. आणि म्हणून न एक माया म्हटलं आहे. जीवाच्या संदर्भात हे नाव भगवंतांना दिलेलं आहे, कारण भगवंतच आहे तिथे. कारण भगवंत सर्व जीवांमध्ये व्यापून भरला असं वर्णन आहे. एकनाथ महाराजांची एक ओवी आहे, ती परमात्म्याविषयी आहे. तीच मायेला आपण लावून घेऊ. थिल्लरी विहिरी सागरी, थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंब समची धरी, ब्रह्मादी मशकावरी, जीवित्व सर्वत्र समसाम्य. अशी ओवी आहे. सोपा आहे, ओवी सोपी आहे अगदी. थिल्लरी विहिरी सागरी. थिल्लर म्हणजे लहानसं डबकं, पाणी आहे त्यात. जसं गाईचं खूर चिखलात पडतं, लहानसं थोडंसं आकार तयार होतो. आणि वरती चंद्र पूर्ण पौर्णिमा आहे. त्या थिल्लरी म्हणजे त्या लहानशा डबक्यात चंद्राचं पूर्ण प्रतिबिंब पडतं. विहीर आहे आपल्या घरी समजा, किंवा कुठे विहीर आहे, त्या विहिरीत पाणी आहे भरपूर आणि प्रतिबिंब धारण करण्यापुरतं प्राणी आहे. चंद्र तोच आहे, त्या विहिरीत पण चंद्राचं प्रतिबिंब तेवढंच पडतं. सागरी, समुद्र तर अथांग आहे, अपार आहे, त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं. किती कसं पडतं? ब्रह्मादी मशकावरी, ब्रह्मदेवापासून मशक म्हणजे चिलट, लहानसं दिसत पण नाही, डोळ्यात झालं की आग होते. चिलट लहानसा, त्यातल्या त्यात लहान आहे. याच्यापेक्षा लहान सूक्ष्मजीव आहेत अजून, पण दृष्टांतापुरता मशक म्हणजे चिलट आणि ब्रह्मदेव सर्वात मोठा. जीवित्व सर्वत्र समसाम्य, तसं जीवत्व आलं की अविद्या आली. समसाम्य, अविद्या आलीच, पण उपाधीप्रमाणे ती वेगळी 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 राहील. आणि त्याप्रमाणे तहान भूक इत्यादी सुद्धा हे अविद्येचे धर्म, देहाचे धर्म आहेत, त्या अविद्येच्याच गटात येतात. त्याची कोणाची तहान मोठी, आता हत्तीला तुम्ही जर का एक एवढ्या लहानशा पेल्यावर पाणी दिलं पुरेल का? तर सोंड जर त्यांनी एखाद्या पाण्यात टाक्यात घातली, पूर्ण टाकाभर पाणी पिऊन घेईल तो. आणि तेच मुंगीला म्हटलं तू पाणी पी, तर ती तर मुंगीचं मुताचा पूर असं समर्थाने वर्णन केलं आहे. एक कण लहानशा थेंब पाण्यानं तिला 10 दिवस पुरेल. हे भेद का झाले? तो जीव ज्या देहाच्या आश्रयाने, उपाधीच्या आश्रयाने राहतो, त्याप्रमाणे मायेचं ते स्वरूप, बद्ध करण्याचं स्वरूप ते वेगळंच आहे. मायेचे जे परिणाम आहेत त्या अंगाने पाहतो आहेत. विविधता का एवढी? कारण अनेकविध देहांचा आश्रय घेऊन जीव राहतो, त्यामुळे त्याच्या गुणधर्मामध्ये, स्वभावामध्ये याच्यात फरक पडत जातो. म्हणून भगवंतांचं एक नाव, न एक माया, अनेकविध अनेक प्रकारांनी माया जशी व्यक्त होते ती एकच आहे, पण जीवांच्या संदर्भात उपाधी भेदाने ती वेगळी भासते, भिन्न भिन्न दिसते. कोणाचे स्वभाव उग्र असतात, कोणाचे सौम्य शांत असतात, कोणी प्रेमळ असतात, कोणी दयाळ असतात, कोणी आसक्त असतात, कोणी फार खादाड असतात, कोणी लबाड असतात. कितीतरी स्वभावाच्या छटा आहेत. या सगळ्या स्वभावांच्या छटा त्या त्या जीवानी ज्या देहाची उपाधी धारण केलेली आहे त्या उपाधीप्रमाणे भिन्नता येते. पण मुळामध्ये माया एकच आहे. ईश्वर एक तर माया एकच, शक्ती एकच, पण ती जीवांच्या संदर्भात शब्द असल्यामुळे म्हणून नैक माया हा शब्द ईश्वराचाच आहे. बरं, त्या जीव हा परमात्मा स्वरूप आहे. मय वंशो जीवलोके भगवान म्हणतात, तेव्हा त्याच्या संदर्भातला श्लोक ईश्वरवाचकच शब्द आहे. पण ईश्वरवाचक शब्द जीवाच्या संदर्भात जेव्हा येतो त्याला न एक माया असं भीष्माचार्यांनी म्हटलेलं आहे. तो एक माया असलेली मुळात अनेक झालेली भासते आणि त्यामुळे दृश्यते जलचंद्रवत असं अमृतबिंदू उपनिषदामध्ये वर्णन आहे. आता तोच दृष्टांत आपण पाहिला
की दृश्यते जलचंद्रवत, की पाण्यामध्ये पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब वेगळ्या वेगळ्या पाण्याच्या साठ्यामध्ये वेगळं वेगळं भासतं. त्याप्रमाणे ही भगवंतांची माया सर्व जीवांच्या जवळ जी अविद्या उपाधी आहे त्याच्याच संदर्भात वेगळी वेगळी भासते. म्हणून भगवंतांचं नावच नैक माया या श्लोकातलं 3 क्रमांकाचा आपण विचार केला. 4 क्रमांकाचं नाव भगवंतांचं या श्लोकातलं आहे महाशनो. अशन शब्द आहे तिथे. अशन म्हणजे आहार. जीवाचे 2 धर्म, पुष्कळ धर्म जीवाला आहेत. क्षुधा आणि तृषा मुख्य धर्म आहेत. कारण आहाराशिवाय शरीर चालत नाही. आहारे चालेल शरीर म्हटलं आहे समर्थाने. काहीतरी खाल्ल्याशिवाय, आहार घेतल्याशिवाय आणि पाणी पिल्याशिवाय मनुष्यच म्हणा कोणीही प्राणी, जे चेतन प्राणी, जिवंत प्राणी जिवंत नाही राहू शकत. पाणी आणि आहार हे मनुष्याचे आवश्यक धर्म आहेत. क्षुधा तृषा त्यांना म्हणतात. त्यातला सध्या तृषेचा विचार नको करू आपण महाशनो. आता आपला विचार स्वतःचा केला तर प्रत्येकाचा आहार वेगळा वेगळा आहे. प्राण्यांचाही वेगळा वेगळा आहे. काही हिंस्र प्राणी असतात, त्यांचा आहार जीवस्य जीवनम याप्रमाणे ते एकमेकांना खातात. तसं आपल्या इथे सर्वांना माहिती आहे की मांजरीला पिल्लं झाली की एक पिल्लू तिचा बोका खाऊन घेतो, असं वर्णन आहे. त्याचा आहार आहे तो. आणि त्याप्रमाणे ज्याचा त्याचा आहार वेगळा वेगळा आहे. आहार भेद आहे ना, दासबोधात वर्णन आहे, आहार भेद आहे. तो वेगळा 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 आहे. पण आपल्या स्वतःपुरता विचार करू, आपला आहार किती आहे. म्हणजे जेवायला बसलो, खूप आग्रह करतो, पण म्हणतो पोट भरलं माझं. पोट भरलं म्हणजे आता तृप्ती झाली, नको याच्यापेक्षा मला नाही खाता येणार. यापेक्षा जास्त खाल्लं तर अपचन होईल, अजीर्ण होईल. माझ्या पोटात असलेला जठराग्नी यापेक्षा जास्त भोजन करण्याची मला परवानगी देत नाही. झालं, पोट भरलं माझं. प्रत्येकाचं शरीर सामर्थ्याप्रमाणे, वयाप्रमाणे, अगदी लहान मूल आहे त्याला 4 घासात पोट भरतं. अगदी छोटंसं मूल आहे. अगदी छोटंसं मूल जेव्हा भूक त्याला लागते, घरोघरी हा प्रसंग पाहतो आपण. त्या लहानशा वाटीमध्ये आई मुरमुरे देते. ते अजून ते खायला पण लागले, थोडंसं 9-10 महिन्याचं उष्टावण झालं आहे, वाटी ठेवते. ते एक मुरमुरा खाल्ला तरी पुन्हा नाही खात लवकर दुसरा. मग तेवढे 10 मुरमुरेच्या त्याने खाल्ले दाणे की त्याचं पोट भरतं. त्याचा आहार अशानं तेवढंच आहे. त्याच्या शरीराची, ज्या देहामध्ये तो जीवात्मा राहतो त्या देहाच्या संदर्भात त्याची भूक, त्याचं आशन तेवढंच आहे. मोठा होतो, आहार वाढतो. म्हणजे आता तर आहार खूप कमी कमी होत चालले. आहार शास्त्रीय आहे, किती खावं काही नाही, आपल्याला पचेल तेवढं खावं. अजीर्ण होईस्तोवर खाऊ नये. ज्याला त्याला कळतं की आता बस झालं, खाऊ नये. मग जबरदस्तीने जे अजून खातात, आग्रहाला बळी पडतात, त्यांना दुसऱ्या दिवशी अजीर्ण, ॲसिडिटी होते. पण तसा विचार न करता आहार याचा विचार करताना प्रत्येक प्राण्याचा आहार वेगळा, प्रमाण वेगळं वगैरे. काळाच्या ओघात तो आहार कमी होत चालला. आत्तापर्यंत माणसं होते हो, एक बादलीवर रस खायच्या आंब्याचा. किंवा कोणी जर गोड वाढायला आणलं पंक्तीमध्ये, लग्नांच्या म्हणा किंवा समारंभांमध्ये, 30-40 सहज गुलाबजाम खाणारी माणसं होती. जिलबी खायची. होता आहार. हा आहाराचा विचार करतो आहे. म्हणजे आपण सहज 10 घरी फिरलो, पंक्तीत फिरलो तर कळतं की आहार वेगळा वेगळा आहे. त्याच्या गरजेप्रमाणे, शरीराप्रमाणे, सवयीप्रमाणे त्याने किती आहार घ्यावा. त्यानंतर काही व्यायाम आहे का, शरीराला श्रम आहेत का. साधारण श्रम करणारी जी माणसं असतात त्यांना जास्त आहार असतो, त्यांना तिखटही जास्त लागतं. आता हे सगळं आपल्या बाबतीत आपण विचार केला आहे. आता याचं नाव महाशनो का आहे याचा विचार करू. महाअशन. आणि खरं म्हणजे त्याच्या तुलनेत आपल्याला आपल्याला लघु अशनच म्हटलं पाहिजे. कारण हा महाअशन आहे. हा ईश्वरवाचक शब्द आहे महाशनो. अवतारात जेव्हा असतो तेव्हा याचा आहार खूप आहे. आपल्या इथे हनुमंतांचा अवतार आपल्याला माहिती आहे. हनुमंत शिवांचा अवतार आहे. साक्षात शंकराचा अवतार मारुती. प्रमदावन की अशोकवन जेव्हा उद्ध्वस्त केलं, सगळी फळं फस्त केली हो. हे आपण रंगवून सांगतो, सुंदरकांडात ते वर्णन येतं, आपण श्रद्धेने ग्रहण करतो. पण इतका आहार हनुमंतांचा होता. आता आपला असू शकतो का. म्हणजे आपल्या तुलनेत तो महाशनच आहे की नाही हनुमंत. आता भगवंत ईश्वराचा अशन काय याविषयी विचार मांडला आहे भाष्यामध्ये आचार्यांनी. महाअशन ईश्वरवाचक शब्द आहे. अशन धातू आहे, म्हणजे खाणे, आहार असा. मोठा आहार. किती मोठा आहार. महाआहार म्हणजे किती. म्हणजे कल्पांताच्या वेळी ही सगळी दृश्य सृष्टी जेवढी आहे, विश्व आहे, ब्रह्मांड आहे,
हे सगळं भक्षण करून घेतो. बरं, भक्षण करून घेतो, मग तो पचवतो पण. त्याच्या पचवण्याच्या क्रियेला बीज धारण करणं म्हणतात. तो हे सगळं पचवतो, म्हणजे सगळ्या जीवांच्या वासनांचे पुण्य त्याने खाऊन घेतले, त्याला त्याच्या उदरात साठवले. इतकं मोठं त्याचं पोट आहे, इतकी त्याची भूक आहे, इतकं अशन आहे. महाअशन हे नाव का पडले याची व्युत्पत्ती आचार्याने दिली आहे. हे सगळं विश्वच प्रलयकाळी कल्पांताच्या वेळी भक्षण करून घेतो. पण पचवत्याचा अर्थ सगळ्या जीवांच्या वासनांचे पुंज जसेच्या तसे सुरक्षित ठेवतो. म्हणजे कारल्याचं बीज जर त्यांनी धारण केलं तर पुन्हा सृजनाच्या वेळी कारल्याचं बी पेरलं तर कारल्याच्या बीला कारलंच येईल. प्रत्येक जीवाचा योनीचा बीजभाव सुरक्षित ठेवतो, हे त्याची पचनशक्ती आहे. सर्व बीज एकत्रित ठेवतो आणि सर्वांची बीज सुरक्षित ठेवण्याची जी क्रिया आहे ती त्याच्या पचनाची क्रिया आहे. त्यात काही हेराफेरी नाही. ज्याचं त्याला, ज्या प्राण्याचं त्याला, ज्या वृक्षाचं त्याला. आंब्याच्या झाडाला आंबाच लागेल. आता उपद्व्याप करून विज्ञानाने पुष्कळ क्रॉस ब्रीड वगैरे केले, पण मुळात ते एकच फळ असतं. त्या दुसरे पेरतात, तो भाग वेगळा. पण मुळात भगवंतांच्या सृष्टी रचनेच्या कार्यक्रमामध्ये काही गडबड नाही आहे, ती व्यवस्थित तशीच चालते. महाअशन शब्द पाहतोय आपण. महाशनो, कल्पांताच्या वेळी सगळं विश्वच गिळतो आणि म्हणून त्याला महाअशन महाअशनो असं नाव या ठिकाणी 4 क्रमांकाच्या या श्लोकातलं आपल्यासमोर आलेलं आहे. आचार्याने अष्ट केला. कल्पांताच्या वेळी विश्व गिळंकृत करतो, जसं आहे तसं गिळंकृत करतो, जसं उपस्थित आहे तसं गिळंकृत करतो आणि पुन्हा सृजन करेल, तो भाग वेगळा. 5 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं अदृश्य. आता 2 नावांचा पुन्हा इथे गट आहे. आचार्यांनी गटच मानला आहे तो, अदृश्य आणि व्यक्त रूपश्च. अव्यक्त हे निर्गुण निराकाराविषयी नाव आहे. आता मगाशी आपण मायेच्या संदर्भात एक श्लोक विवेक चूडामणीतला उद्धृत केला होता. अव्यक्त नामी परमेश शक्ती, ती अव्यक्त आहे, अदृश्य, दिसत नाही. माया नसे परिभासे, ती अव्यक्त आहे. तीच अव्यक्त आहे, ती परमेश्वराची शक्ती आहे, म्हणून परमेक्त अव्यक्त आहे. सगुण निराकार त्याचं स्वरूप आहे. ईश्वराविषयी वाचक दोन्ही शब्द आहेत. अदृश्य हा ईश्वरवाचक शब्द आहे. व्यक्तरूप हे त्याच्या अवताराच्या बाबतीत आहे. व्यक्तरूपाचं आपण नंतर चिंतन करू. आधी अदृश्य याचा खरा अर्थ, जी 5 पंचज्ञानेंद्रिय आहेत, या पंचज्ञानेंद्रियांचा जो विषय होत नाही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, अशा सर्व इंद्रियांचा स्वामी असलेलं मन. नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्यो न चक्षुषा, असं उपनिषदात वर्णन येतं. या सर्व इंद्रियांचा जो विषय नाही, नैव वाचा न मनसा, वाणीनी मनानी कशानेही इंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियांनी तो दृश्य होऊ शकत नाही, कारण तो अदृश्य आहे, त्याचा विषयच नाही. वाणीने किती करा, शब्दाने किती मागा, डोळ्याने किती पाहायचा प्रयत्न करा, तो दिसणार नाही, कारण तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण त्यांनी जर मनात आणलं तर तो भक्तांना दर्शन देऊ शकतो. भक्त आवनी देवा आवडते काही असं म्हणणं नाही. किंवा ज्ञानेश्वरीत यदा यदाही धर्मस्य, भगवान अवतार का घेतात यावर चिंतन करताना माऊलींनी छान ओवी लिहिली आहे. ते वेळी आपुलेचेनी कैवारे, मी साकारो होनी अवतार आहे, अधर्माची अंधारे गिळून घाली श्रीराम. हे माऊलींनी केलेलं वर्णन आहे. अदृश्यविषयी चिंतन करतोय आपण. अदृश्य निराकार निर्गुण परमात्मा आणि सगुण निराकारही ईश्वरी अव्यक्तच आहे. तो डोळ्याने दिसायचा विषय नाही. पण देव डोळ्याने दिसतो केव्हा, ते पुढच्या नावातील व्यक्तरूप म्हणजे अवतार जेव्हा धारण करतो, ते अवताराविषयीचं नाव आहे व्यक्तरूप. कारण ब्रह्मवस्तू मुळात ती 2 प्रकारची आहे असं उपनिषद सांगतात. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच, म्हणजे मूर्तरूपही तो घेऊ शकतो, म्हणजे अवतार शरीर धारण करू शकतो, त्याची इच्छा असेल भक्तांसाठी किंवा दुष्टांचा संहार करण्यासाठी. विनाशायाच्या दुष्कृताम आणि परित्राणाय साधूनाम, दोन्ही नाव आहे त्या ठिकाणी. तो करू शकतो नेहमी, तसं नाही. सगळी सृष्टी जी आहे ना ही दृश्य आहे आणि अदृश्य म्हणजे दिसत नाही. खरं म्हणजे या सृष्टीमधलंही काही आपल्याला दिसत नाही ना,
ते जीवाच्या संदर्भात ते अदृश्यच आहे. ते जसं पॅसिफिक महासागरामध्ये समुद्राच्या आतमध्ये किती जलचर आहे आपल्याला माहिती आहेत का? विज्ञान जिओग्राफिकल चॅनलवरून दाखवतात, पण सगळे जीव दाखवू शकत नाही. जलजा नवलक्षाश्च आहेत हो, इतक्या सगळ्या जलात राहणाऱ्या, जलजा म्हणजे जलात राहणाऱ्या जलचर प्राणी 9 लक्ष प्रकारचे आहेत, कॅटेगरीज आहेत. इतके सगळे आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपल्या दृष्टीने ते अदृश्यच आहे. पण इथे अदृश्य नाव हे मात्र भगवंतांच्या निर्गुण निराकार स्वरूपाविषयी आलेलं आहे. आणि भक्तासाठी मात्र, भक्तांचा आग्रह असेल, भक्तासाठी मात्र तो पटकन व्यक्त होऊ शकतो, म्हणून पुढचं नाव व्यक्तरूप येणारच आहे. त्यात आपण भगवंतांच्या अवताराविषयी थोडंसं चिंतन करणार आहोत, त्याविषयी ते नाव आलं आहे. पण पहिलं नाव अदृश्य आणि व्यक्तरूपश्च नंतरचं नाव. कारण भगवंतांनी अदृश्य आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे. सर्वभूतादि वासंयत भूतेष्वपि वसत्यपि ही श्रुती आहे. सर्वभूतादि वासंयत, सर्वभूतांमध्ये तो अदृश्य आहेच. म्हणजे जीव ही संकल्पना जी आहे, दिसतो का जीव? बोला, आपण म्हणतो त्याला जीव आहेत माझ्यामध्ये, जीव दिसतो का? तो डोळ्याने दिसणारा जीव ही संज्ञाने दिसतं, डोळ्याने ते स्थूल शरीर दिसतं. पण स्थूल शरीरामध्येचा आश्रय घेऊन जो जीवात्मा म्हणा, सूक्ष्मात्मा म्हणा, चैतन्य म्हणा, प्राणशक्ती म्हणा, आपण वेगवेगळे नावं वेगळ्या वेगळ्या संदर्भात येतात. पण ही सगळे अव्यक्त अदृश्य आहेत का नाही? आपली जी चेतना आहे म्हणजे ती जाणवते हार्टबीटच्या अनुषंगाने, धड 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 छाती करते. तो परमात्मा आहे, अव्यक्त आहे, दिसणार नाही. फक्त त्याचा अनुभव घ्यायचा असतो. आणि ती प्राणशक्ती चेतना नसेल तर त्याला मग प्रेत म्हणतात त्याला. तो निघून गेल्यानंतर प्रेत म्हणतात. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव, भगवंत आहे, दिसत नाही पण आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत सोऽस्म्यहम, अशी श्रुती आहे की नाही. म्हणून भगवंतांचं जे अव्यक्त रूप आहे, न दिसणारं, अदृश्य, अदृश्य म्हणजे डोळ्यांनी वगैरे न दिसणारं जे आपल्याला दिसतं त्याला दृश्य म्हणतात. आणि ते दिसत नाही त्याला अदृश्य म्हणतात. सोपी व्याख्या आहे अगदी. दिसणाऱ्याला दृश्य म्हणतात, न दिसणाऱ्याला अदृश्य म्हणतात. असं भगवंतांचं रूप आहे. मग ते निर्गुण निराकार आहे. आणि सगुण निराकार ईश्वर पण दिसत नाही, प्रत्ययाला येतो, अनुभव येतो. म्हणून अदृश्य त्याचं एक नाव आहे. त्याचं पुढचं नाव आहे व्यक्तरूप. व्यक्तरूपश्च, व्यक्तरूपही आहे. मग आता त्याला अवतार घ्यायचा. त्रेतायुगात वेळ आली, रावण, कुंभकर्ण इत्यादी उन्मत्त झाले. आणि मग सर्व देव, ब्रह्मदेव गेले क्षीरसागरा. मी येतोय, व्यक्त हो रूप घेईन आता मी. अवतार घेण्याची भूमिका जेव्हा ईश्वर स्वीकारतो, तशी परिस्थिती निर्माण होते या सृष्टीमध्ये, तेव्हा भगवान अवतार घेण्याची क्षमता त्यांची आहे, ते घेतातच. कारण 4 स्तरावरचा देव रामदास स्वामींनी दासबोधात मांडला आहे. निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्मवस्तू, सगुण निराकार म्हणजे ईश्वर, सगुण साकार म्हणजे अवतार, आणि मग प्रतिमा देव. जसं फोटो आहे माझ्या मागे पूज्य महाराजांचा, महाराज नाहीत पण प्रतिमा आहे ना, प्रतिमा देवच आहे तो. आणि असं करता करता प्रत्येक ठिकाणी 4ही स्तरावरच्या देवाचा विचार करायचा. तसा व्यक्तरूपाने जो ईश्वर या सृष्टीवर येतो, त्याच्या ब्रीदवाक्य यदा यदा धर्मस्य प्रमाणे तो जेव्हा येतो, व्यक्त म्हणजे दृश्य रूपात दिसतो. जसं रामांनी अवतार घेतला, रामांचा सगुण विग्रह, त्यांचं शरीर, धनुर्धारी राम, स्मितहास्यासह त्यांचा पूर्ण अवतार सुरू असताना सर्वांनी पाहिला. भगवान श्रीकृष्ण द्वापरयुगामध्ये आले, विष्णूच आले. त्यांनी एक सुंदर आकार घेतला, बासरी आणली, मोरपीस आणलं, वेगळे विग्रहाने आले. त्यावेळच्या प्रजेला आणि जीवांना खूप आनंद दिला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी, असा तुकोबारायांचा अभंग आहे. व्यक्तरूपात तो येतो, अवतार घेतो. म्हणून सर्व स्थूल पदार्थांमध्ये सुद्धा तो आहेच, भाग वेगळा आहे. पण अवताराच्या वेळी जेव्हा प्रत्यक्ष तो शरीर धारण करतो, तेव्हा त्याला व्यक्तरूप असं म्हटलं आहे.
आणि खरं म्हणजे सगळे पंचमहाभूतं जेव्हा अपंचीकृत होती, तिथे संघटन नव्हतं, त्यात परमात्मा नव्हता, त्यांची निर्मिती झाली ना आधी, मग परमात्मा त्यात प्रवेश करून पंचमहाभूतात प्रवेश केला, त्यांना संघटित केलं, आणि मग पंचीकृत पंचमहाभूतं जेव्हा आली त्यांच्यामध्ये परमात्मा आहे, सर्वांमध्ये आहे. आपल्या इथे एक आर्य आहे मोरोपंतांची, भू जल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुली उरला. पंचमहाभूतांचं वर्णन आहे. या सगळ्यांमध्ये परमात्मा आहे, पाण्याच्या थेंबातही आहे, व्यक्त आहे. तो एक भाव तिथे आहेच, त्यामुळे दिसत नाही पण आहे. पण दिसणारा परमात्मा अवतार जेव्हा परमात्मा घेतो, वामन असो, राम असो, कृष्ण असो, या सर्वांच्या त्या त्या काळात त्या त्या युगात तो सर्वांना गोचर होतो. म्हणून भगवंतांचं एक नावच व्यक्तरूपहा असं ठेवलं आहे. बरं, त्या अवतारासाठी लागणारी सगळी सामग्री त्याच्या मूळ स्वरूपात सगळे उपलब्ध आहे, सगळे उपलब्ध असते. पण अवताराच्या गरजेप्रमाणे, अवतारात कार्याच्या गरजांप्रमाणे अवतार घेतल्यानंतर त्या काळात उन्मत्त झालेल्या शक्तींना प्रतिबंध करून त्यांच्याशी युद्ध इत्यादी करण्यासाठी म्हणून, किंवा भक्तांवरती प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी म्हणून त्याला वेगळ्या प्रकारे व्यक्त व्हावं लागतं. स्वरूपात सगळं आहे. म्हणून कृष्ण अवतारात बासरीची गरज होती. गोपींना आणि सर्व गोकुळवासियांना, व्रजातल्या लोकांना त्यांनी बासरी मुरली वादनाने मोहित केलं. मग बासरी आवश्यक होती. ती द्वापरयुगात बासरी घेतली, त्रेतायुगात धनुष्य आणलं, द्वापरयुगात मोरपीस आणलं. हे त्याला सगळं त्याच्या जवळ आहे. पण जशी गरज असेल तसा सगुण विग्रह धारण करताना ते पदार्थ, ते आयुध, तेवढी शक्ती, तो सर्वशक्तिमान आहे. आता त्याला गोवर्धन उचलायचं आहे तर त्याच्या करांगोलीमध्ये किती शक्ती लागेल हो. मी माझ्या स्वतःचा विचार बोलतो, मला तर माझ्या करांगोलीवर एक लहानसा चमचा नाही ठेवता येत, दुखून जाईल ती करांगोली. मग तेवढे सामर्थ्य, तेवढी शक्ती ही मूळ स्वरूपातून काही वेळ तो घेईल व्यक्त असताना. म्हणून व्यक्तरूप अवतार सामर्थ्याने संपन्न आहे, मूळ सामर्थ्य आहे तिथे. अरे दर क्षणाला व्यक्तरूप जेव्हा भगवंत पाहतो, श्रीकृष्ण असेल, राम असेल, वामन असेल, त्याला दर क्षणाला माहिती आहे की मी कोण आहे. व्यक्तरूपातला हा महत्त्वाचा फरक आचार्याने नोंद केला आहे. व्यक्तरूप धारण करतो, अवतार धारण करतो, त्यावेळेला त्याला आपल्या मूळ शक्तीचं भान असतंय. पण गरजेपुरती शक्ती त्या लीलेच्या वेळी धारण करतो, पुन्हा ठेवून देतो. पण सामग्री सगळी सज्ज आहे. म्हणून अदृश्य व्यक्तरूपश्च ही 2 नावं आत्तापर्यंत पाहिली. आता 2 नावं या श्लोकातली शेष आहेत. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे सहस्रजित. सहस्र म्हणजे 1000, संख्यावाचक शब्द आहे मानला तर. मग पुढचा शब्द लगेच अनंतजित आहे, तो संख्यावाचक नाही आहे, इन्फिनिटी म्हणतात. हे दोन्ही साधारण पुन्हा हा एक गट आहे. दोन्हीकडे जित शब्द आहे. पहिला शब्द नाव आहे सहस्रजित आणि या श्लोकातलं अंतिम नाव आहे अनंतजित. तूर्त आपण दोन्हीचा एकत्रित विचार करता येईल, करूया आपण. आधी सहस्रजित म्हणजे हजारो योद्ध्यांना जिंकणारा, हे अवतारवाचक नाव आहे सहस्रजित. कारण सगुण निराकाराला काही कुठे युद्ध करायचंच नाही आहे, ब्रह्मवस्तूला युद्ध करायचंच नाही आहे. तिथे कोणाशी करायचा प्रश्न दुसरा नाही ना, एक ब्रह्म द्वितीयांना असती, तिथे प्रश्न नाही. ईश्वराला कोणाशी युद्ध करायचं नाही. पण अवतार जेव्हा घेतो तेव्हा तो सहस्रजित आहे. मग काय उदाहरण आहे ना. प्रभुरामांनी पंचवटीमध्ये आधी शूर्पणखेचं नाक कान लक्ष्मणाने कापलं, ती गेली मग आपल्या भावांकडे खरदूषण स्त्रीशिरा वगैरे आणि सांगितलं असं असं रामाने केलं. त्यांनी आधी 14 दैत्य पाठवले असं वर्णन आहे रामकथेत. सगळ्या रामकथांमध्ये रामांनी एकट्यांनी सगळ्यांचा वध केला, त्यांचं पाणीपत्य. सहस्त्र नाही झाले अजून. मग शूर्पणखा पुन्हा आपल्या भावांकडे गेली. अरे 2 माणसं इथे येऊन आपल्याला सुरक्षेसाठी रावणाने ठेवला आहे. हा पंचवटी जो सगळा आहे रावणाच्या आधिपत्याखाली होतं, इथपर्यंतच त्याचं राज्य होतं. त्यांनी ठेवल्या सुरक्षेसाठी आपल्याला, आणि तुम्ही काय करताय. आता 14,000 दैत्य पाठवले. 14,000 राक्षसांची सेना चालून आली. लक्ष्मण म्हणतो मी यांचा प्रतिकार करतो. राम म्हणाले नाही, तू जानकीला घेऊन गुहेत बैस,
मी पाहतो यांना. प्रभू रामचंद्रांनी आपला धनुष्य टणकार केला, 14,000 राक्षसांना आवाहन केलं आणि 14 राक्षसांशी युद्ध केलं आणि एका क्षणात 14,000 सहस्रजित हजारो राक्षसांना एका क्षणात यमसदनाला पाठवणारा, त्यांच्यावर युद्धात जय मिळवणारा, विजय मिळवणारा, म्हणून भगवंतांचं एक नाव सहस्रजित असं आहे. आता अनंतजित, अनंतजित आता हे तर सहस्रजित झालं. अनंत कितीही दैत्य आले हे त्याचं सामर्थ्य आहे. परमात्मा महाशक्तिमान आहे, अनंत शक्तिमान आहे. त्याच्या तुलनेत जीव अल्पशक्तिमान आहे. जीवाची शक्ती आपण तुलनासुद्धा करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही, इतकी अफाट शक्ती. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ते. किती वृक्ष आहेत सृष्टीमध्ये, किती झाडं असतील माहीत नाही. पावसाळा आला की ते इतकी लहान लहान रोपं येतात, छोटी छोटी अगदी बी. त्याचं प्रत्येकाचंही पान जे हलवतो, कोण हलवतो? वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ते. इतकी अफाट सत्ता आणि शक्ती ज्याची आहे, त्या परमात्मा अनंतजित आहे. असंख्य प्रमाणात असणाऱ्या योद्ध्यांना जिंकणारा, कितीही योद्धे समोर असले तरी सर्वांना जिंकणारा आणि कधीही कोणाशीही युद्ध करताना पराजित न होणारा, त्याला अनंत. म्हणजे जिंकण्याची ज्याची शक्ती अनंत आहे, अमर्याद आहे, कोणाशीही जिंकू शकतो, कोणावरही विजय प्राप्त करू शकतो, केलेलाच आहे. असे अनेक पुराण ग्रंथांमध्ये अनेक दाखले आहेत की अवतारामध्ये सहस्रावधी. जसं परशुराम अवतार आहे ना, आपल्याला माहिती आहे, ती कथा विस्ताराने काही पाहिजे नाही, पण परशुराम अवतारामध्ये भगवंतांनी पृथ्वी निक्षत्रिय केली हो 21 वेळा. इतक्या वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, किती क्षत्रियांचा उद्धार वध केला, हजारो, माहीत नाही, अनंत अनंत. म्हणून परशुराम अवताराचं ते वैशिष्ट्य आहे की निक्षत्रिय पृथ्वी इतक्यांदा केली. अनंतजित परमात्मा आहे आणि इतकंही करून मी जिंकलो हा अहंकार तो कधीही धारण करत नाही. युक्तिप्रयुक्तीने जिंकतो, पण मी जिंकलो आहे असा अहंकार भगवान करत नाही. म्हणून सहस्रजित अनंतजित, सहस्रजितनंतजित, सहस्रजित अनंतजित अशी तिथे संधी विग्रह करून 2 शब्द दिलेले आहेत. वास्तविक तिथे संधी झाला आहे सहस्रजितनंतजित, असा तिथे एकच संधी झाला आहे, पण त्याचे नावं 2 आहेत. सहस्रजित अनंतजित. अनंत मर्यादा नसलेला अमर्याद, नेहमी विजयीच होणारा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम, भगवद्गीतेत आहे. तो जिंकणाराच आहे नेहमी आणि इतकंही करून मी जिंकलो आहे याचा कधीही अभिमान धारण न करणारा असा परमात्मा आहे. एक लहानशी कथा पाहू आणि सहस्रजित अनंतजित शब्दासाठी. भगवंतांचं वाहन गरुड आहे. या गरुडाला एकदा गर्व झाला की मी भगवंतांचं वाहन आहे, आणि ती घार नाही, तो पोपट नाही, ती चिमणी नाही, तो कावळा नाही, मी वाहन आहे. आणि भगवंतांना कळलं की याला गर्व झाला आहे. भगवंतांनी विचार केला एकदा, आला गरुड एकदा, म्हणे त्याला आपल्या शक्तीचा गर्व झाला, देवाजवळ आला. देवा माझ्याशी कुस्ती खेळतो का? भगवान म्हणाले काय हरकत नाही. मनातला विचार ओळखला, याचा गर्व परिहार केला आहे, पण म्हणे तसं नाही, कुस्तीमध्ये आपण कुस्ती करू, पण आपण काहीतरी ठरवून घेऊ आधी. म्हणजे काय ठरवायचं देवा? जो हरेल ना कुस्तीमध्ये, एक जिंकेल एक हरेल, तर जो हरेल, ज्याची पाठ जमिनीला लागेल, पूर्वीची कुस्ती चितपटची असायची, पाठ जमिनीला लागली की हरला. ज्याची पाठ जमिनीला लागेल तो हरला. तर ज्याची पाठ जमिनीला लागेल म्हणजे जो हरेल. आपण असं उलटं ठेवू म्हणे, जिंकणारा मागेल नाही काय नेहमीच आहे, पण हरणारा काहीतरी मागेल, कुणाला? जिंकणाऱ्याला, असं ठरव. तो मला ठीक आहे देवा. मग कुस्ती सुरू झाली. सगळे त्रैलोक्यातले लोक कौतुक पाहतात. देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, आकाशात गर्दी झाली. भगवंतांची गरुडाची कुस्ती सुरू झाली. पुष्कळ वेळ चालली, पुष्कळ काळ चालली, आणि शेवटी भगवंतांची पाठ जमिनीला लागली. गर्वाला तो जिंकला गरुड. मोठा हास्य करायला लागला. देवा तू हरला? हो गरुडा मी हरलो म्हणे. आणि आधी काय ठरली होती अट? जो हरेल त्यांनी मागायचं. तर मी मागेन म्हणे, आता मी हरलो आहे. हां माग ना देवा म्हणे. काय देऊ तुला मी? पहा गर्व अहंकार अजून आहेच, मी तुला काय देऊ? जो सगळ्या जगाला देणार आहे त्याला करता राम ऐसे म्हणावे.
रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता रामय असावे, अभ्यंतरी श्रीरामदास बोधा तोविया. हां, मी हरलोय, मी मागेन, माग म्हणाले. आणि भगवंतांनी काय मागितलं माहिती आहे? या कुस्तीचा परिणाम म्हणून हरल्यामुळे काय मागितलं आहे? गरुडा, मी हरलोय, तू माझा वाहक आहेस, मला वाहून नेतोस सगळ्या ठिकाणी, वाहन आहेस तू, माझं वाहन आहेस तू, तर तू नेहमीसाठी माझा वाहनच राहा. याचा अर्थ माझं दास्यत्व कर, माझा सेवकच राहा, सेवक होऊन राहा. म्हणजे खरं कोण जिंकलं? मी स्वामी, तू सेवक म्हणूनच राहा. शेवटी भगवंतसुद्धा या लीलेत जिंकलेच. कुस्तीची ती लीला केली, भगवंतांची पाठ जमिनीला टेकली, हरले खरं, पण हरून जो जिंकतो, हरतच नाही खरं म्हणजे, तो वाक्चतुर्याने त्याला जिंकलं. गरुडाच्या डोळ्यात पाणी आलं, देवा मला कळलं म्हणे, मी तुझा सेवकच राहीन. गरुड नेहमीसाठी भगवंतांचे सेवक म्हणूनच राहिले, वाहन म्हणूनच राहिले. गरुड भगवंतांचं, श्री विष्णूंचं वाहन आहे. कृष्ण अवताराती भगवंतांनी गरुडाला बोलावलं आहे. नरकासुराच्या वधाच्या वेळी गरुडच आलेला आहे प्राग्ज्योतिषपूर नगरात जाण्यासाठी, भागवतात कथा आहे. याप्रमाणे भगवंतांच्या 8 दिव्य नावांचा आज आपण विचार केला. श्लोक पुन्हा एकदा म्हणू. युगादिकेत युगावर्तो नैक मायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनंतजित. अशी एकंदर 8 नावं असलेला हा श्लोक आज आपण चिंतनाला घेतला. यथामती यथाशक्ती यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आजची झालेली चिंतन सेवा 33 क्रमांकाच्या श्लोकातल्या 8 नावांची मी परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. भगवान श्री गोपालकृष्णांच्या चरणी अर्पण करतो. श्रोत्यांना नम्रपणे अभिवादन करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.